हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि कसं योगा क्लासमध्ये शवासन वगैरे बरेच आसन करावे लागतात. बऱ्याचदा मॅटवर लाय डाऊन करावं लागतं, झोपावं लागतं. त्याच्यामुळे केस असं होणं साहजिक आहे. प्रतीक आलेला आहे लास्ट व्हिडिओमध्ये, तुम्हाला कळालंच असेल. तो काय 2-3 दिवसासाठी चाला आहे. बघू आता पुढे काय होईल ते. मस्तपैकी थंडगार हवा. थंडी आहे इकडेही, परंतु एक्सरसाइज करायला लागला की मग थंडी नाही वाजत. तोपर्यंत वाजते. एकदा योगा क्लास सुरू झाला की मग थंडी नाही वाजत. तर चला, निघाली मी आता घरी जायला. बाहेर बऱ्यापैकी थंडी आहे आणि हेअर वॉश करायचे मला. तर थोडं ऑइल गरम व्हायला ठेवलं. ऑइल गरम करून थोडासा मसाज करते केसांना. एखादा तास ठेवते आणि मग हेअर वॉश करून. आपण बायका म्हटलो की आपल्याला खरोखर खूप कामं असतात घरामध्ये. अनेक गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायचं असतं. मग तो स्वयंपाक असेल किंवा घरातली बाकी सर्व कामं असेल, मुलांचा अभ्यास असेल, मिस्टरांचं किंवा घरात सिनियर सिटीजन असले त्यांचं, जॉब करत असलेल्या गृहिणींचं, गृहिणी म्हणजे महिलांचं, मग तर काय विचारायलाच नको. परंतु मी तुम्हाला हे सांगेल, हे बघा, कामं तर कधी संपत नाहीच. कामांचा एंड हा नसतोच कामांना. तर घरात आपलं काम करत असताना सुद्धा आपण आपल्या स्वतःची काळजी घेऊ शकता. तशी मी तर रिलॅक्स असते, पण ज्या माझ्या मैत्रिणी ज्यांच्या मागे खूप धावपळ असते, तर कामं करता करता आपण स्वतःची पण काळजी घेतली पाहिजे. सकाळी ज्या वेळेस आपण घर आवरत असतो किंवा जे पण काही कामं करत असतो, तर ते सगळे करत असताना आपण आपल्या हेल्थकडे सुद्धा तितकंच लक्ष दिलं पाहिजे. मग ते केसांच्या बाबतीत असो, त्वचेच्या बाबतीत असो किंवा ऑल ओव्हर हेल्थच्या बाबतीत असो. तर मी इथे घरी बनवलेलं तेल आहे, ज्याच्यामध्ये मी कलोंजी, मेथी दाणे आणि कढीपत्ता, कांदा टाकून एकदा जेव्हा बनवलं होतं तेव्हा तुमच्याशी केलं होतं शेअर. तर ते तेल मी लावते. चांगलं मी आधी स्कॅल्पला लावून घेतलं सगळीकडे आणि मग बराच वेळ मसाज केला, 10-1 मिनिटं केला, तुमच्याशी थोडंसं शेअर केला. तर अशा पद्धतीने मी संपूर्ण केसांना माझ्या तेल लावून घेतलं छान असं. आणि एखाद्या तासानंतर मी हेअर वॉश करून टाकते. पूर्वी ठेवायची मी रात्रभर, पण जसं मला कळलं की रात्रभर ठेवलं काय आणि 1 तास ठेवलं काय, जेवढा फायदा व्हायचा तेवढाच फायदा होतो, तेव्हापासून मी रात्रीचं लावणं टाळते आणि दिवसाच लावून घेते. सकाळी आंघोळीच्या आधी 1 तास आणि मग जे काही मला घरात कामं करायचे असते ते मी करते. आणि हो, मी तुम्हाला एक सांगते, आता मी जो घराचा व्हिडिओ टाकला त्याच्यात एवढे कमेंट आले ना की घर खूप स्वच्छ आहे, स्वच्छ आहे. आपण जर रोज ठरवलं ना की रोज मला 15 मिनिटं माझ्या घराला द्यायचे, फक्त 15 मिनिटं, तरी सुद्धा आपलं घर एकदम स्वच्छ असू शकतं. जितके पण रूम असतील किंवा जे काही असेल, जेवढंही असेल आपलं घर, 15 मिनिटं रोज आपण ठराविक एरियाची डस्टिंग वगैरे करायची, पुसपास करत राहायची. कारण हवेमुळे कसं धूळ येतेच आणि घरामध्ये घाण होतेच. तर आपण लक्ष नाही दिलं ना, मग ती घाण जी आहे किंवा धूळ जी आहे ती साचत जाते आणि त्याच्यामुळे काय होतं, निगेटिव्हिटी सुद्धा येते. आणि जिथे साफसफाई असते, स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी माताईला राहायला आवडतं. त्याच्यामुळे मी रोज सकाळी आंघोळीच्या आधी 15 मिनिटं मी माझ्या घराला देते, म्हणजे देते. कधी मी दरवाजे क्लीन करते, कधी मी विंडो क्लीन करते, कधी मी बाकीचं घरातलं फर्निचर क्लीन करते, कधी बाथरूम क्लीन करते, किचनच्या ट्रॉलीज क्लीन करते. कुठला ना कुठला एरिया रोज माझ्या डोक्यात असतो की आपण आज चला ही क्लिनिंग करू. आणि त्याच्यामुळे एनी टाईम माझं घर स्वच्छ असतं. म्हणजे असं अचानक जरी कधी कोणी आलं, आता हैदराबादला तर काय कोणी पाहुणे रावळे आमच्याकडे एवढे येत नाही, पण इवन मी याच्या आधी जिथे कुठे राहिले, ठाणे म्हणा, नाशिक म्हणा, तर कधी कोणी अचानक पाहुणे आले तरी काहीच टेन्शन नाही, कारण ऑल टाइम माझं घर नीट अँड क्लीन असतं. दूध पिऊन गेले, दुधाचं पातेलं गॅसवरच ठेवलं. त्याच्यानंतर तो डिंक मी तळून ग्राइंड करून ठेवला ना, तो डिंक घेतला 1 चमचा त्याच्यात. त्याची कॅप लावली नाही. पॉन्ड्स पावडर ते इकडे तिकडे बॉडीवर मारता, त्याची कॅप टर्न नाही केली. त्याच्यानंतर नेव्हिया बॉडी मॉइश्चरायझर लावलं.
त्याची कॅप लावली नाही आणि ते रोज असंच करता, परफ्यूम डिओड्रंट. पण का असं करता म्हणून मग मी त्यांना व्हॉइस मेसेज केला की काय मिळतं बा तुम्हाला हे करून. त्यांची लगेच त्यांनी स्टोरी बनवली. मी खाली गाडी ठेवून आलो, मी त्याला एका ठिकाणी बोलवणार होतो, मी दुसऱ्या माणसाला मला घ्यायला बोलवलं होतं त्याच्यासाठी, आणि मग तो माणसाचा मला खालून फोड आला, मग मी गडबडीमध्ये माझ्याकडून राहून गेलं, काय करू आता असं. डर बोलते इसको, डर. ऐक, खाली दोन्ही गाड्या आहे का मग, रिट्ज आणि 800? त्यांचा तुला काय फोन तर नाही आला ना अजून, इकडे का तिकडे, ते जसं मला मेसेजवर सांगताय. वॉश एरियात टाकतो कपडा. वे माझ्या ते झुल्यावरून टॉवेल उचला सर, ते चांगलं नाही दिसत ना, माझे व्ह्युअर्स बघता ना. आणि आज पुन्हा आम्ही खरवस बनवलेला आहे, कारण की प्रशांतजी परत कच्चं दूध घेऊन आले. तर मला असाच आवडतो, मला वड्या नाही आवडत. त्याचबरोबर मी इथे ड्रायफ्रूट पण खाते, प्रतीकचे ड्रायफ्रूट खायला आहे आणि मी नाही आहे असं नाही होणार. प्रतीकलाही दिला खरवस गरम गरम. येस, कारण की इथे खूप थंडी आहे, मला थंडीची सवय नाही आहे मुंबईमध्ये राहायला. बिकॉज आय लिव्ह इन मुंबई, मला थंडीची सवय नाही आहे. आणि मुंबईमध्ये थंडी नाही का? बिलकुल आहे, एवढी नाही. फ्लोअर नाही थंड पडत आमचा. काय आय एम बॅक, आता 2-3 दिवस आय एम बॅक नाही, आय एम गोईंग. आला येऊन किती तास झाले, वडिलांची याची अजून भेट नाही. मी रात्री आलो, वडिलांनी अप्रूव्ह केलं माझी एंट्री गेटवर, पण झोपून घेतलं. अरे ते थकलेले असता खूप, आणि सकाळी तर मीच बोललो होतो मला डिस्टर्ब नाही करायचं. पण तरी म्हणजे मी असं जाऊ द्या, मी बोलले तर ते त्यांच्या विरोधात बोलल्यासारखं होईल. मी असं, आई अशीच असते कदाचित वेळी. मी असं विचार केला, मी असं दार उघडून बघितलं असतं, अगं बाई माझं पोरगं झोपलंय, निदान असं नाही का बघून बिगून. पण असं माणसं असेच असतात मे बी, असं नाही की त्यांना प्रेम नाही, ते बिचारे बी आहे. आता पप्पा असं बघत नाही, पप्पा डायरेक्ट घेऊन डिस्टर्ब करतात प्रेमाने. मी सकाळी योगाला जाताना त्यांना सांगितलं, त्याने सांगितलंय मला डिस्टर्ब नका करू. मग ते मला म्हणे हा तू अजून त्यांना दुजोरा. अहो म्हटलं आम्ही रात्री खूप लेट झोपलो, आम्ही मूवी बघत होतो. मग तू स्वतः पण अशी करते म्हणे, तू 9-10ला झोपून जायला पाहिजे. माझी पण काळजी करत होते बिचारे. म्हटलं झोप आली तर माणूस झोपेल ना, 9-10ला काय झोपून जायला पाहिजे. कुठला मूवी बघितला आपण, रुस्तम. आता हे बघ, ते काय 800चं ते पप्पा सांगत होते की आम्ही म्हणजे तो आला की आम्ही बँकेत जाऊ वगैरे काहीतरी. तुला पण नाही लक्षात, तू तर खूप छोटा होता म्हणा. ते मी 7-8 वर्षाचा होतो. पप्पांना कळतच लक्षातच येत नाही माहिती कुठल्या बँकेचं लोन होतं बुवा ते. नाहीच आठवत, एवढे दिवस झाले, महिना होत आला ती गाडी आणून. याच्यात राहा आणि ताक प्यायचं राहूनच जाईल. आणि ताक पिताने त्यांना झालं हळू प्यायला, मिरच्या येतात. बाय बाय. आणि प्रतीक आणि मी मस्तपैकी चिल करत होतो, टाइमपास करत होतो. जेवण वगैरे झालं आणि म्हटलं प्रशांतजी आज दुपारी आलेच नाही, म्हणून मग मी त्यांना कॉल केला. तर मी कॉल केल्यावर सांगता की मी प्रतीकसाठी गाडी सोडून आलोय आणि मग त्याला इकडे पाठव. आणि तो गेला त्यांच्या साईटवर. तर ते ऑफिसमध्ये काहीतरी त्यांची मीटिंग चालू होती, तर जवळजवळ 1 तास तो गाडीमध्ये बसला. मग त्याने ग्रुपवर मेसेज टाकला आमच्या चौघांच्या की मला 1 तास झाला बॉ इथं येऊन. मग मी त्यांना कॉल केला, प्रशांतजींना, पण त्यांनी काय कॉल रिसीव्ह नाही केला. मे बी ते मीटिंगमध्ये असतील. तर असंच करता खूपदा, आणि मग समोरची व्यक्ती हे होऊन जाते, बोर होऊन जाते नाही का. तर त्यांनी पहिलं स्वतः फ्री व्हायला पाहिजे होतं, मग त्याला बोलवायला पाहिजे होतं ना. बरं, हा 1-2 ताई बोलल्या की तुझ्या केसांचा कलर खूप छान वाटतोय बॉ. तर कुठला कलर आहे? तर मी ब्लॉन्ड कलर केला होता. हां, माझ्या बड्डेच्या वेळेस केला, 16 ऑगस्टच्या दिवशी केला होता. तर मी ब्लॉन्ड कलर केला होता पूर्ण. जे हायलाईटसाठी जे कलर वापरता ना, ते मी माझा पूर्ण ग्लोब केला होता. परंतु तो जरा एवढा बरोबर नव्हता झाला तो. म्हणजे त्यांनी ना स्काल्पला टच करून केला होता. तर जो स्काल्प आपलं कसं ऑलरेडी तिथे हीट असतं, उष्णता असतं, तर तो जास्तच डार्क होऊन गेला होता. नेक्स्ट डे त्यांनी परत रिॲप्लिकेशन केलं. मग मी थोडा डार्क ब्राऊन शेड केला होता नेक्स्ट डे. तर मे बी तो डार्क ब्राऊन शेड आहे जो तुम्हाला दिसतोय. इथे नवीन आलेले हेअर ब्लॅक आहे आणि खाली जो आहे तो डार्क ब्राऊन शेड आहे.
आता संध्याकाळची वेळ झाली, 6 वाजत आले. आता माझं रोजचं रुटीनप्रमाणे पोळ्या बनवते आणि गाईंना पोळ्या घेऊन जाते आणि प्रतीकला आणि प्रशांतजींना फोन करून विचारते की ते लोक डिनरमध्ये काय खातील, ते बनवते मग त्यांच्यासाठी. जितके पण लोक मला भेटत आहे वॉक करताना, छोटे मुलं मोठे लोक सगळे, प्रत्येकाने स्वेटर कानटोपी असे सगळे फुल विंटर वाईबमध्ये दिसत आहे, सगळे ड्रेसअप झालेले. मला बरं वाटतं आहे की मला म्हणजे माझा ॲक्च्युली प्रॉब्लेम आहे की मला खूप थंडी वाजत असते, पण मला थंडी नाही वाजत ह्या वेळेस एवढी, म्हणजे त्याच्यासाठी मला छान वाटतं आहे की मला, नाही तर मला थोडीसुद्धा थंडी सहन होत नाही. तुम्ही बऱ्याचदा माझ्या व्हिडिओमध्ये ऐकलं असेल की मला थंडी वाजते. पण इवन प्रतीक पण आज आला ना, तो बोलला मम्मा इकडे किती थंडी आहे, पण मला एवढी नाही फील होते. इट मीन्स की मी आतून स्ट्रॉंग होते असं मी स्वतःच विचार करते. कारण की आता एवढ्या फेजमध्ये कोणी नाही, पण जेवढे पण भेटले ना मला वॉक करताना सगळ्यांनी एकदम नाही का स्वेटर वगैरे, जॅकेट, जर्किन सगळे असे फुल झालेले. प्रतीक आणि प्रशांतजी काय आले नाही. प्रतीकला विचारलं काय खाणार, तर तो बोलला पनीर आणि नागलीच्या पिठाचे घावण. प्रशांतजींसाठी भेंडीची भाजी करून आले, ते काय कड, काकडी आणि भेंडीची भाजी खातील आणि प्रतीकसाठी नागलीच्या पिठाचे घावण बनवेल. तर म्हटलं आज वेळ आहे, त्यांना यायला अजून टाईम आहे, तर मग 2 राऊंड मारायचा विचार करते. 2 राऊंड मारले म्हणजे माझं 35 मिनिटाचं वॉक होईल. तर चला आता वॉक कंप्लीट करून घेते. हे केलेलं आहे नागलीच्या पिठाचं घावण. याच्यामध्ये आहे नागलीचं पीठ, थोडंसं बेसन, लाल तिखट, मीठ, जिरे, ओवा, त्यानंतर पांढरे तीळ आणि खायलासुद्धा हे खूप टेस्टी लागतात. छोटा कांदा पण कट करून टाकला आहे मी. कोथिंबीर टाकू शकता, माझ्याकडे नव्हती म्हणून मी नाही टाकली. नागलीचं घावण याची रेसिपी देखील आहे माझ्या चॅनलवर. हे बघा अशा पद्धतीचं असतं हे. याचं बॅटर तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता, कुठल्या चटणीबरोबर खाऊ शकता, लोणच्याबरोबर खाऊ शकता, किंवा ते नुसते सुद्धा खूप टेस्टी लागतात खायला. आणि एका ताईंनी कमेंट केला की प्रतीक बारीक झालेला वाटतोय. तो हो, प्रतीक त्याचं वेट लॉस चालूच आहे. म्हणजे तो काही स्पेसिफिक डाएट नाही करत, फक्त प्रोटीन वगैरे खातो, क्लीन फूड खातो, घरचं खातो शक्यतो. आणि हो, त्याचं वजन कमी झालेलं आहे, म्हणजे त्याला करायचंच आहे कमी, असं जास्तच होतं. तर आता ते दोघं टीव्ही बघताय आणि मी प्रतीकसाठी नागलीच्या पिठाचे घावण बनवते. माहिती का ऑडियन्सला? हो मग ऑडियन्सला माहिती आहे ना, मी ब्लड दिलं होतं माझं चेस्ट. मम्मीची खूप दिवसापासून खोकला चालू आहे अँड मी तिला खूप दिवस बोललो की ब्लड टेस्ट कर. इव्हेंच्युअली तुम्हाला माहित असेल तिने जाऊन ब्लड टेस्ट केली. सो नाव वी विल सी की रिपोर्ट्स काय आहेत. आता हिमोग्लोबिन इंडियातला खूप कॉमन इश्यू लेडीज मध्ये जो कमी असतो. मेडिकली इट शुड बी 12 to 5. मम्मीचा आहे 10.8. टेक्निकली कमी आहे, पण इंडियामध्ये युजली लेडीजचा 10-11 असा असतो किंवा त्याच्यापेक्षा खूप कमी पण असतो. पीसीव्ही हे मम्मीचं कमी आहे. लिम्फोसाइट्स जास्त आहे. आता ऑब्विसली मेडिकल टर्म्स सगळं क्लिअर नाही करत, तर तुम्हाला क्लिअर करून देतो मी. एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट 62 आहे, जो की 0 ते 15च पाहिजे. थायरॉइड नाही आहे मम्मीला. बाकी सगळे रिपोर्ट्स तर नॉर्मल आहे. सो कन्क्लुडिंग टू धिस की इट इज अ पॉसिबिलिटी की मम्मीला निमोनिया झाला होता, जो की तिच्या एक्सरे रिपोर्ट्स मध्ये दिसतोय. बट बिकॉज शी इज ऑन मेडिकेशन सिन्स अ लॉट ऑफ डेज, 8-10 डेज ती अँटीबायोटिक्स घेते, तर निमोनियाचं सपरेशन झाल्यामुळे आता ते ऑलमोस्ट नॉर्मल आहे. थोडे दिवस अजून लागतील त्याला फुल्ली नॉर्मल व्हायसाठी. आता हे तुम्हाला तर दिसणार नाही, दिसतंय तर बघा. इन दिस सेक्शन थोडं हेझीनेस. डॉक्टरला दाखवले का मी मम्मी? पप्पा गेले होते. पप्पा काल बोलले, ते डॉक्टर बोलले त्यांना घेऊन या, आणि पप्पा मला घेऊन नाही गेले. आता ना आता विचारू नको, ते लगेच सांगतील घेऊन येतील. मी जो माझ्या घराचा व्हिडिओ अपलोड केला होता माझं होम टूरचा, तर तो तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला. ज्या पण मैत्रिणींनी कमेंट केले
तर खूप छान छान कमेंट केले, तर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि किचन टूर दाखवू म्हणून काही कमेंट आले, तर मी नक्कीच विचार करेल लवकरात लवकर तोही व्हिडिओ बनवण्याचा. आणि दुसरं म्हणजे एक अरुणाताईंनी कमेंट केला. सॉरी अरुणाताई, ऐकून खूप वाईट वाटलं की तुमचा मुलगा अनिरुद्ध नाही आहे आता ह्या जगामध्ये, आणि तुमच्याकडे खूप छान छान आठवणी आहेत त्याच्या, की तो तुमच्यासाठी असंच लिपस्टिक घेऊन यायचा. आणि माझ्या प्रतीकला तुम्ही खूप खूप आशीर्वाद दिले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि मी परमेश्वर चरणी हीच प्रार्थना करेल की तुम्हाला दुःखातून सावरण्याची शक्ती देव, आणि तुम्ही माझ्या प्रतीकलाही तुमचा अनिरुद्ध समजा, असंच मी तुम्हाला सांगेल. आणि खूप सगळ्या मैत्रिणींना प्रतीकने आणलेले इयरिंग देखील आवडले. आणि हो, तो म्हणजे असं कुठेही गेला ना, मोस्टली बऱ्याचदा तो इयरिंग, फुटवेअर, आणि एकदा तो दिल्लीला गेला होता, तर दिल्लीवरून त्याने खूप कपडे देखील आणले होते माझ्यासाठी, गोव्यावरून पण आणले होते. तर कुठे गेला फिरायला की तो आणतो माझ्यासाठी, करीनासाठी वस्तू. तर छान वाटतं खरंच आपल्याला अशा वस्तू आणल्या की. आणि हो, मागे एका ताईंनी कमेंट केला होता की मी म्हटलं ना की करीना असं म्हणते बुवा की मम्माला जास्त भैया आवडतो, तर त्या बोलल्या की व्हिडिओमध्ये बघून तसं वाटतं. पण प्लीज मी तुम्हाला सांगते, असं बिलकुल अर्थ काढू नका. ज्याचा त्याचा स्वभाव असतो. करीनाचा स्वभाव थोडा वेगळा पडतो. प्रतीक खूप इमोशनल पर्सन आहे माझ्यासारखाच, आणि खूप टॉकेटिव्ह आहे, जॉली पर्सन आहे, जोक करणं, हसवणं वगैरे. करीना सुद्धा खूप केअरिंग, लव्हिंग आणि इमोशनल पर्सन आहे, पण ती थोडीशी तिचा स्वभाव थोडासा वेगळा पडतो. तर आम्ही तिला घरात असतं ना, आपण एक म्हण आहे बघा, आईवर ना बाईवर, आम्ही तिला तसं चिडवत पण असतो कधी कधी, की ती थोडीशी आम्हाला वेगळा वाटतो, तिचा स्वभाव थोडा कडक वाटतो. पण मला वाटतं की तिचा जो पण काही स्वभाव आहे तसा असला पाहिजे जगामध्ये आजकाल वावरताना, नाही का. तर बाकी दुसरं काही नाही, पण असं बिलकुल नाही. जसं प्रतीक माझं पहिलं मूल आहे, करीना माझं छोटं मूल आहे. आणि बघा, आपल्याला स्त्रियांना जेव्हा आपण आई होतो ना, तेव्हा म्हणता ना तेव्हा आपल्याला जगातलं सगळं सुख मिळालं असं वाटतं आपल्याला. आणि त्याच्यामुळे पहिलं मूल आय थिंक सगळ्यांचंच लाडकं असतं. पण मी जसं वारंवार सांगत आले की असं बिलकुल नाही. मला दोघंही सारखेच आवडता, भरपूर आवडता. तुम्हाला तसं वाटलं का वाटलं मला माहिती नाही, पण तसं बिलकुल नाही. इवन प्रतीकही असंच म्हणतो की हा मम्मा तुला मीच आवडतं. बरं ठीक आहे बाबांनो, पण तुम्ही समजू शकता कुठली जन्म देणारी आई अशी मुलांमध्ये भेदभाव करत नाही. एवढंच काय, आता आम्ही 6 बहिणी आहे ना, तर असं माझ्या आईला असं म्हणतात सगळे की मी आईला खूप आवडते, मी आईची लाडकी मुलगी आहे. मी सगळ्यांना विचारते की आई असं काही माझ्यासाठी वेगळं काही करते का बुवा, जे तुमच्यासाठी नाही करत माझ्यासाठी करते, किंवा असं काही नाही. हो, मला आई आवडते, ते तितकंच सत्य आहे की मला आई खूप आवडते. परंतु माझे सगळे बहीण भाऊ, इवन भाऊजाया सुद्धा म्हणतात आता की हा आईंच्या तुम्ही लाडक्या आहे. म्हणजे आईचं कसं आहे, आईचं रोज मला फोन येईल म्हणजे येईल, आईचा नाही आला तर मी करेल. आणि आई वडिलांमध्ये असतं ना, आपण एकाशी कोणाशी तरी जास्त क्लोज असतो, तर मी आईशी क्लोज आहे माझ्या. आणि आई माझी सगळ्यात पहिली बेस्ट फ्रेंड आहे असंच मी म्हणेल. इवन माझ्या टीनेजमध्ये मी आईशी काही पण शेअर करू शकेल, असं आमच्या दोघींचं रिलेशन होतं. तर ते एक आहे. परंतु तेच की असं म्हटलं जातं की मी माझ्या आईची लाडकी आहे. त्याला आशा करते की आजचा व्हिडिओही तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. लव्ह यू ऑल. बाय बाय. टेक केअर.